हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र लॉ CET एक्झामिनेशन 2023 आणि या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण पूर्ण सिलेबस फॉर महाराष्ट्र लॉ CET आपण बघितला आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण जे आहे मॅरेथॉन सेशनमधले जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. ओके, ही एक सेशन लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा PYQs आपण सुद्धा इन्क्लूड यामध्ये केलेले आहेत so that you can practice more questions from this particular series. Without any further ado, let us begin with the course. And before that, for complete course जे आहे काय फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत बाय ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म ते एकदा आपण बघून घेऊयात. द व्हेरी फर्स्ट फीचर इज दी फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. सोबतच फुल सिलेबस टेस्ट सिरीज 2000+ MCQ क्वेश्चन बँक्स प्रोव्हाइड करण्यात येतील. सोबतच फुल सिलेबस नोट्स पण. अबव फीचर्स जे आहेत लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज, MCQचे क्वेश्चन बँक्स, full syllabus notes, everything will be provided to you in the course fees of 2000 rupees. 2000च्या कोर्स फीस मध्ये जे आहे तुम्हाला हे कंप्लीट कोर्स अवेलेबल करून देण्यात येणार आहे. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ द कोर्स किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे सुद्धा तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. नंबर आहे 8179138413. या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे पण तुम्ही कोर्सला जे आहे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचा जे आहे इंटरफेस दिसेल. ओपन केल्यावर खालच्या बाजूला या इंटरफेसमध्ये बघितला तर स्टोअर नावाचं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्टली माय कोर्सेस या पेजवरती जाल. माय कोर्सेस या पेजवरती गेल्यावरती वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतोय त्या सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. वन्स यू विल टाईप CET, खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस जी आहे डिस्प्ले होऊन जाईल आणि तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. अदर देन लॉ CET आपल्याकडे BEd CET साठी सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली जर महाराष्ट्र सेट किंवा UGC नेट CSIR नेटसाठी प्रिपेअर करत असाल तर पेपर 1 ॲज वेल ॲज पेपर 2 साठी आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. देन यू कॅन गेट एनरोल टू दी कोर्स विच एव्हर यू वॉन्ट टू. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट अस बिगिन विथ दी क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. डॅश हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. ठीक आहे, हा आहे MHCET PYQ मधला क्वेश्चन. ओके, प्रिव्हियस इयरमध्ये विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे. तर हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय विचारला की ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो इंडियामध्ये दॅट इज सक्रिय ज्वालामुखी भारतामधील कोणता आहे हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, डॅश इज दी ओनली ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो इन इंडिया. ऑप्शन्स बघून घेऊयात. अगाटी ज्वालामुखी, कॅननोर ज्वालामुखी, ओके, सॅडल पीक ज्वालामुखी अँड चौथं जे आहे ऑप्शन दॅट इज दी बॅरन बेट ज्वालामुखी. न आयलँड इज बेट, एक लक्षात घ्या. सो यामध्ये बॅरन बेट ज्वालामुखी आपण असं यूज केलेलं आहे. ठीक आहे, सो थोडंसं जे आहे ट्रान्सलेशनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. मी जो आहे इंग्लिश क्वेश्चन गुगल ट्रान्सलेट करून मराठीमध्ये कन्वर्ट करत आहे. तर कुठल्याही पद्धतीचा जर कुठला डाऊट दिसत असेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा मला, किंवा मॅम हा शब्द तुम्ही इनअप्रोप्रिएट वापरलाय हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता. कारण यामध्ये गुगल ट्रान्सलेशनच्या द्वारे जे आहेत मी इंग्लिश क्वेश्चन्स मराठीमध्ये कन्वर्ट करत आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये काही चुका असू शकतात. तर अदर दॅन दॅट जे काही इन्फॉर्मेशन आहे ती सॉलिड इन्फॉर्मेशन आहे. ती महाराष्ट्र सेट PYQ लॉ CET मध्ये जो आहे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, याचा जे करेक्ट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर D, बॅरन आयलँड व्हॉल्कॅनो. दॅट इज बॅरन बेट ज्वालामुखी जे आहे या भागामध्ये जे आहे तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो जे आहे सक्रिय ज्वालामुखी तुम्हाला बघायला भेटेल. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर D, दॅट इज बॅरन बेट ज्वालामुखी. नेक्स्ट क्वेश्चन. हायेस्ट माउंटेन पीक इन इंडिया. हायेस्ट माउंटेन पीक इन इंडिया इज. भारतामध्ये सर्वोच्च माउंटन पील कोणता आहे. बेसिकली पीक यायला पाहिजे होतं, नॉट पील इथे. ओके,
सर्वोच्च माउंटेन पीक कोणता आहे भारतामध्ये? सर्वोच्च माउंटेन पीक कोणता आहे असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन दिलेले आहेत K2, कंचनजुंगा, माउंट एव्हरेस्ट, अनायमुडी. सो ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज K2. सो K2 इज द हायेस्ट माउंटेन पीक. सर्वोच्च जे आहे हायेस्ट माउंटेन पीक आपण याला बोलतो, दॅट इज K2. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, K2. अगेन हा जो क्वेश्चन आहे हा MHCET लॉ मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे, इंडस प्लेन रिजन इन इंडिया कंप्राइज्ड द प्लेन ऑफ पंजाब, वेस्टर्न राजस्थान अँड डॅश. ठीक आहे, भारतातील सिंधूच्या मैदानी प्रदेशात पंजाबचे मैदान, पश्चिम राजस्थान आणि बाकी म्हणजे थर्ड जे आहे तुम्हाला कोणते मैदान इन्वॉल्ड आहेत किंवा कोणता लँड इन्वॉल्ड आहे हा प्रश्न आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए आहे UP, ऑप्शन बी आहे उत्तराखंड, ऑप्शन सी आहे हिमाचल प्रदेश आणि ऑप्शन डी आहे जम्मू अँड काश्मीर. तर एक लक्षात घ्या, जे सिंधू मैदान आहे दॅट इज द इंडस प्लेन रिजन, यामध्ये 3 भाग आपल्याला दिसतात. पहिला जो भाग आहे पंजाबचा, यामध्ये वेस्टर्न राजस्थान, पश्चिम राजस्थानचा पण भाग तुम्हाला बघायला भेटेल आणि त्यासोबतच जो तिसरा भाग आहे दॅट इज जम्मू अँड काश्मीरचा. अगेन आय थिंक हा पण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, महाराष्ट्र लॉ CET मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर लक्षात घ्या, जे सिंधू मैदान आहेत, इंडस प्लेन रिजन आहेत, त्यामध्ये तुम्हाला 3 रिजन्स बघायला भेटतात. त्या प्लेन्समध्ये तुम्हाला 3 रिजन बघायला भेटतात. द व्हेरी फर्स्ट वन इज पंजाब, सेकंड वन इज वेस्टर्न राजस्थान आणि तिसरा जो आहे दॅट इज जम्मू अँड काश्मीर. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे, लेफ्ट आउट रिजन जे आहे दॅट इज जम्मू अँड काश्मीर. 2 दिलेले होते, तिसरं आपल्याला विचारलं होतं दॅट इज द जम्मू अँड काश्मीर. फोर्थ क्वेश्चन जो आहे लक्षात घ्या आता, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट लेक इन मिझोरम बट सिच्युएटेड इन म्यानमार ॲज पर द कॉमन सेइंग. खालीलपैकी मिझोरम मधील सर्वात मोठे सर्वस्व लेक कोणते आहे असा क्वेश्चन आहे, परंतु सामान्य म्हणीनुसार म्यानमार मध्ये आहे. ठीक आहे, आपल्याला ह्यात लक्षात घ्यायचं की तलाव विचारलेला आहे, लेक बद्दल विचारलेला आहे. ठीक आहे, कोणता असा लेक आहे जो लार्जेस्ट लेक आहे, लार्जेस्ट तलाव आहे मिझोरम मधील, पण ॲज पर दी सामान्य म्हणीनुसार हा जो लेक आहे तो म्यानमार मध्ये आहे, नॉट इन दी मिझोरम. सो जसं ऑप्शन दिलेले आहेत ते आपण बघून घेऊयात. तमदिल, ओके. सेकंड ऑप्शन आहे पालक लेक, थर्ड ऑप्शन आहे सिरुल बी अँड डी ऑप्शन आहे रिहदिल. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, रिहदिल एक अशी लेक आहे किंवा असा तलाव आहे जो की मिझोरम मधला सर्वात लार्जेस्ट लेक म्हणून ओळखला जातो. बट कॉमन सेन्सच्या अकॉर्डिंग तो मिझोरम मध्ये नाहीये तर म्यानमार मध्ये आहे असं बोलल्या जातं. ठीक आहे, सो रिहदिल जे आहे ऑप्शन नंबर डी या पर्टिक्युलर क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. हा परत एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे जो की महाराष्ट्र लॉ CET मध्ये विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन इज, इन विच ऑफ द ओशन यू विल फाइंड द बर्मुडा ट्रायंगल. बर्मुडा ट्रायंगल कोणत्या महासागरामध्ये सापडला जातो हा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर ए आहे अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, आर्क्टिक महासागर का दक्षिण समुद्र. पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, आर्क्टिक ओशन आणि सदर्न ओशन हे जे आहेत ऑप्शन दिलेले आहेत. बर्मुडा ट्रायंगल कोणत्या महासागरामध्ये सापडला जातो हा क्वेश्चन खूप आपण बोलू शकतो की ऑलरेडी पण बघलेला आहोत हे PYQs मध्ये. ठीक आहे, म्हणजे हा प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे महाराष्ट्र लॉ CETच्या. ठीक आहे, परत एकदा तर हे खूप सोपा क्वेश्चन आहे. जो बर्मुडा ट्रायंगल आहे, बर्मुडा ट्रायंगल खालीलपैकी कोणत्या ओशन मध्ये तुम्हाला बघायला भेटतं. याचं जे करेक्ट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर ए, अटलांटिक ओशन. अटलांटिक महासागरामध्ये तुम्हाला बर्मुडा ट्रायंगल सापडेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज, खालीलपैकी कोणती जैवविविधता सर्वाधिक आहे.
खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट बायोडायव्हर्सिटी, दॅट इज हायेस्ट आपण बोलू शकतो सर्वाधिक जैवविविधता कुठल्या ह्याच्यामध्ये बायोममध्ये जे आहे फाइंड आउट होते असा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर ए जो दिलेला आहे टेम्परेट वाईल्ड फॉरेस्ट बायोम. ओके. ऑप्शन नंबर बी दिलेला आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोम. ऑप्शन नंबर सी दिलेला आहे टेम्परेट ग्रासलँड बायोम. अँड ऑप्शन नंबर डी दिलेला आहे सवाना बायोम. ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट बायोम, दॅट इज ऑप्शन नंबर बी ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोम मध्ये जे अजून हा खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन अगेन अ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ओके. तर हे लक्षात घ्या की हायेस्ट बायोडायव्हर्सिटी जैवविविधता कोणत्या बायोम मध्ये तुम्हाला दिसेल तर ते करेक्ट आन्सर कोणता असणार आहे उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट बायोम. ओके. सो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोम इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियामधील सर्वात जास्त रामसर साइट्स कोणत्या राज्यात आहेत. जे रामसर साइट्स आहेत इंडियामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला कुठल्या जे आहे स्टेटमध्ये दिसतील. ऑप्शन ए दिलेला आहे यूपी. दुसरा ऑप्शन दिलेला आहे तमिळनाडू. ऑप्शन सी दिलेला आहे महाराष्ट्र. अँड ऑप्शन नंबर डी दिलेला आहे कर्नाटका. हायेस्ट रामसार साइट्स कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न दिलेला आहे. ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी तमिळनाडू. तमिळनाडू येथे तुम्ही सगळ्यात जास्त किंवा सर्वात जास्त रामसार साइट्स या पर्टिक्युलर राज्यामध्ये तुम्हाला दिसतील. ओके. सो हायेस्ट रामसार साइट्स इन इंडिया आर फाउंड इन Tamil state. Tamil Nadu is the right answer to the given question. Moving on to the next question, in which state Topavan hydropower project is located. जे टोपावन जल विद्युत प्रकल्प आहे ते कोणत्या राज्यामध्ये प्रेझेंट आहे किंवा लोकेटेड आहे असा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए दिलेला आहे महाराष्ट्र. ऑप्शन बी दिलेला आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन सी दिलेला आहे हिमाचल प्रदेश. आणि ऑप्शन डी दिलेला आहे उत्तराखंड. याचा जे करेक्ट आन्सर आहे हायड्रोपॉवर प्रोजेक्ट टोपावन हायड्रोपॉवर प्रोजेक्ट. प्लीज हे पॉइंट करून घ्या. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. टोपावन हायड्रोपॉवर प्रोजेक्ट जे आहे ते कुठल्या राज्यामध्ये फाइंड आउट होतं. त्याचं करेक्ट आन्सर आहे उत्तराखंडमध्ये जे आहे हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे किंवा तुम्हाला हा प्रोजेक्ट इथे फाइंड आउट होईल. ओके. सो द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी उत्तराखंड. प्लीज एक लक्षात घ्या आपण खूप कमी क्वेश्चन्स करत आहोत प्रत्येक लेक्चरमध्ये नो डाऊट. बट हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. प्रिव्हियस इयर जे आहे माइंड रिडिंग च्या द्वारे जे काही क्वेश्चन्स आपल्याला इंटरनेटवरून भेटत आहेत त्या क्वेश्चन्सवरनं जे आहे आपण हे सिरीज स्टार्ट केलेली आहे. सो हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत एक्झाम रेलेव्हंट आहेत म्हणून कुठलाही लेक्चर मिस नका करू. सो क्वेश्चन नंबर 9 बघा. द एंडेंजर्ड एशियाटिक लायन्स कॅन बी फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क्स. लुप्त प्राय एशियाटिक सिंह खालीलपैकी कोणत्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. ऑप्शन नंबर ए आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन नंबर बी जे आहे नागराहोल राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिझर्व जे आहे. ऑप्शन नंबर सी जे आहे बंथमबोर राष्ट्रीय उद्यान. आणि ऑप्शन नंबर डी जे आहे गिर नॅशनल पार्क. ओके. 4 ऑप्शन दिलेले आहेत काझीरंगा नॅशनल पार्क, नागराहोल नॅशनल पार्क अँड टायगर रिझर्व, बंथमबोर नॅशनल पार्क अँड गिर नॅशनल पार्क. ओके. सो तुम्हाला यामध्ये क्वेश्चन काय विचारले की एंडेंजर्ड एशियाटिक लॉयन्स. ओके. तुम्हाला एंडेंजर्ड स्पेसिस माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यात आधी. तर जे एंडेंजर्ड एशियाटिक लॉयन्स आहेत ते कोणत्या नॅशनल पार्कमध्ये जे आहेत फाइंड आउट होतात असा क्वेश्चन आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे दॅट इज ऑप्शन नंबर डी गिर नॅशनल पार्क. दॅट इज गिर राष्ट्रीय उद्यानात जे आहे तुम्हाला एंडेंजर्ड एशियाटिक सिंह जे आहेत फाइंड आउट होतात म्हणून याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. प्लीज मी तुमच्या
तुम्हाला जे इनकन्व्हिनियन्स होते माझ्या साईडकडनं त्यासाठी मी खरंच सॉरी बोलते, कारण माझी मराठी तेवढी चांगली नाही आहे. मला काही वर्ड्स जे आहे प्रनाऊन्स करायला थोडं डिफिकल्टी येते. सो माझ्याकडनं काही चुकत असेल तर प्लीज त्यासाठी मी आधीच माफी मागते. आय एम ट्राईंग टू कन्वर्ट, किंवा आपण बोलू शकतो मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. बट त्यामध्ये काही मिसकम्युनिकेशन होत असेल तर प्लीज मला त्यासाठी माफ करा. क्वेश्चन नंबर 10 जो दिलेला आहे ते आधी आपण वाचून घेऊयात. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? आता तुम्हाला ह्या 4 नद्या दिलेल्या आहेत. त्या 4 नद्यांपैकी तुम्हाला सांगायचं की कोणत्या ह्या 4 पैकी अशा नद्या आहेत ज्या पश्चिमेकडे वाहतात. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स फ्लो टुवर्ड्स वेस्ट. ओके, ऑप्शन दिलेले आहेत सुवर्णरेखा, ऑप्शन बी सेकंड दिलेलं आहे तापी, थर्ड जे दिलेलं आहे पॉईंट यामध्ये दॅट इज माही, अँड फोर्थ जी नदी दिली दॅट इज दी साबरमती. तर तुम्हाला या 4 नद्यांपैकी कोणत्या नद्या अशा आहेत ज्या पश्चिमेकडे वाहतात हे सांगायचं आहे. तर एक लक्षात घ्या, मी ऑप्शन वाईज जाते. सो हे जे तापी नदी आहे ही एक असेल. ओके, दुसरी जी नदी आहे दॅट इज माही, अँड दी फोर्थ वन जी आहे, हे 3 नद्या अशा आहेत सेकंड, थर्ड अँड फोर्थ ज्या पश्चिमेकडे वाहतात. म्हणून ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं जे आन्सर आहे 2, 3 अँड 4 ओनली असणार आहे. इट मीन्स जे वेस्टकडे वाहणाऱ्या नदी आहेत त्यामध्ये दॅट इज तापी, माही अँड साबरमती, ह्या अशा 3 नद्या आहेत ज्या वेस्टकडे वाहतात, पश्चिमेकडे वाहतात. म्हणून या पर्टिक्युलर क्वेश्चनचं जे आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी 2, 3 अँड 4 ओनली. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये जे आहेत आपण काही क्वेश्चन्स बघितले. यासोबतच मी तुम्हाला एक क्वेश्चन ॲज अ होमवर्क देणार आहे. टेल मी द सिटी ऑफ लेक्स इन इंडिया. कोणत्या सिटीला, कोणत्या जे इंडियातली अशी सिटी आहे, कोणती इंडियातलं जे असं शहर आहे ज्या शहराला आपण सिटी ऑफ लेक्स असं बोलतो, हे क्वेश्चन तुम्हाला मी ॲज अ होमवर्क देणार आहे. ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. अँड जो सेकंड व्हिडिओ आहे तो आजच येणार, बिकॉज काल ऑलरेडी आपण एक व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे. सो हा कालचा व्हिडिओ असणार आहे आणि आजचा व्हिडिओ रेग्युलर टायमिंगवरती अपलोड होईल. ओके, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल, मिसकम्युनिकेशन होत असेल, तर तुम्हाला वाटत असेल की मॅमला हे व्यवस्थित रीड आउट करता येत नाहीये किंवा मॅमला हे व्यवस्थित प्रनाऊन्स करता येत नाही, आय एम सॉरी फॉर दॅट. मी जे आहे तो तुमच्या तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करत चला. मी तुमचे कॉमेंट सेक्शन रीड करत जाईल आणि अपकमिंग लेक्चरमध्ये त्या गोष्टी अपडेट करत जाईल. ओके, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता व्हिडिओ आवडला आहे का नाही. आणि सोबत चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच जर तुम्हाला कोर्सला एनरोल करायचं असेल, या क्रुशियल टाईममध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स जे आहेत टेस्ट सिरीज सॉल्व करायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या पर्टिक्युलर कोर्सला एनरोल करू शकता, विच इज 8179138413 with the features like video lectures, test series, 2000+ MCQ question bank and full syllabus notes. आणि याची कोर्स फीस असणार आहे 2000 रुपीज. सो आजच्या लेक्चर पुरतं एवढं. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.